मी आपली रेडिओ मैत्रीण प्रज्ञा इंगोले सर्व रसिक श्रोत्यांचं खूप खूप स्वागत करते. श्रोते हो, नुकतीच 14 एप्रिल म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय समाजव्यवस्थेतील अन्याय, विषमता आणि अस्पृश्यतेविरुद्ध लढणारे समाजसुधारक, विचारवंत आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार होते. त्यांच्या सामाजिक विचारांची मुळे त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात खोलवर रुजलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक विचार आपल्या भारतीय समाजाच्या परिवर्तनासाठी नेहमीच प्रेरणादायी राहिले आहेत. श्रोते हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी माणसाला केंद्रस्थानी ठेवून धर्म, समाज आणि शासन यांचा विचार मांडला. त्यांच्या मते शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी साधन असून स्वावलंबन आणि संघर्ष करूनच आपल्याला यश मिळते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही समाजाला योग्य दिशा देणारे आणि प्रेरणादायी ठरतात. जगामध्ये स्वाभिमानाने जगायला शिका. या जगात काहीतरी करून दाखवायचे आहे अशी महत्वाकांक्षा सदैव तुमच्याकडे असली पाहिजे. लक्षात ठेवा, जे संघर्ष करतात तेच यशस्वी होतात. श्रोते हो, बाबासाहेबांचे हे विचार केवळ वाचण्यापुरतेच नसून ते आपल्या आयुष्यात आचरणात आणण्यासारखे आहेत. त्यांनी दिलेल्या शिकवणीमुळे आपल्याला स्वाभिमान, समता, शिक्षण आणि संघर्ष याचे खरे महत्त्व समजते. आजच्या आधुनिक समाजातही त्यांच्या विचारांची गरज आहे, कारण ते आपल्याला जीवन जगण्याची योग्य दिशा दाखवते. श्रोते हो, त्यांच्या जयंतीनिमित्त आपण केवळ त्यांना अभिवादन न करता त्यांच्या विचारानुसार जगण्याचा संकल्प करून आपण त्यांना आदरांजली वाहिली पाहिजे. श्रोते हो, या बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांसह आजच्या आपल्या स्वर संवाद या कार्यक्रमात जाणून घेऊया पहिला फोन कोणाचा येतोय. हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम, कोण बोलताय? टाकळी कुंभकर्ण माझं गाव, हं, तालुका जिल्हा माझा परभणी. हं. आकाशवाणी अमरावती केंद्र फोन करतो. त्र्यंबक नाईक माझं नाव. अरे वा, खूप छान. छान तुम्ही सुरुवात केली आहे. ऐका मॅडम, बोला ना. चांद को चांदनी पसंद है, हं, चकोर को चांद पसंद है, हं, भ्रमर को फूल पसंद है, हं, पतंगा को दीपक पसंद है, हं, हीर को रांझा पसंद है, हं, लैला को मजनू पसंद है, हं, समंदर को किनारे की आस है, हं, चातक को बरसात के पहले बूंद की प्यास है. हं. त्र्यंबक नाईक को दिल से आकाशवाणी अमरावती केंद्र पसंद है. अरे वा, बहुत बढ़िया. आकाशवाणी अमरावती, किती करू तुझ्या गुणाचे गुणगान, माझे शब्द समन्यापूर पडतील. दररोज देते श्रोत्यांना ज्ञानाचे ग्रहपाठ, हं. म्हणून आहे तुझी माझी जन्माची घाट. अरे वा. मग कशी फिरून तुझ्याची निपात, तुझ्या ज्ञानवर्धक कार्यक्रमाची पाहतो मी वाट. हं, ध्यानी मनी बांधून ठेव ती खुणगाट, पर्वताची केली लेखणी, समुद्राची केली शाही, करे सरणा तुझ्या गुणाचे लिखाण. हं. हे खेळू अमरावती, आकाशाने तुझ्या गुणाचे उपकार. अरे वा, खूप छान. आता तुम्हाला एक पहिले सांगतो, म्हणजे आपलं मराठीमध्ये कोड हा, ते ऐका आणि तुम्ही मला उत्तर द्या त्याचं. तुम्ही हा, सांगा ना. वो किसी देश का राजा नहीं, हं, ना ही उसके सर पर कोई ताज, हं, फिर भी वो लाखों दिलों का राजा ही है. हं, लाखों दिलों में बसकर करता है उन पर राज. चेहरा उसका हमें दिखता नहीं, हं, शक्ल सूरत उसकी भोली भाली, कोयल जैसी उसकी मीठी बोली. हं, मानो अम्रवन में कोयल कूक रही हो. हं, त्रिम्बक नाईक करता है उसे दिल से प्यार, हं. बोलो बोलो उसका नाम बोलो. कोवळं तर खूप छान आता नाव तुम्ही आहे. नाव सांगा ते. तुम्हीच सांगा आता त्याचं उत्तर. या पहिलीचे उत्तर आहे उद्घोषक. उत्तर तेच देणार होती, पण मला तुमच्याकडून ऐकायचं होतं. ठीक आहे, ते खूप छान. मॅडम तुम्ही जी- स्वतः लिहिता? मॅडम जी, हे आकाशवाणीचं प्रेम आहे. हो हो, नाही ते दिसतच आहे की किती प्रेम आहे तुमचं आकाशवाणीवर. म्हणजे आमच्या उद्घोषकांसाठी आणि आकाशवाणीसाठी खूप छान छान हा मा-
आणि हा माझा पहिला फोन आकाशवाणी अमरावतीला. अरे वा, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या प्रोग्राम मध्ये. तुम्ही फोन केला पहिल्यांदा, तर कुठलं गीत तुम्हाला आज ऐकायचं आहे? आज मला ऐकायचं प्रल्हाद शिंदे झालेले जीवनातल्या मंदिर बांधा पूजा समितीची अनुसरा शिकवण बुद्धाची. अरे वा, खूप छान बुद्ध गीत आहे हे. तर माझे मित्र आहेत गोरोबा व्यंकटी जोरोळे, संग्राम जोरोळे, दर्शना नाईक, विनोद घुगे, टाकळी कुंभकर्णीचे. तर आपण काय करता सर? मॅडम आता माझं वय 76 वर्षाचं आहे. माझ्या आता मी काय काम करत नाही सध्या. अच्छा. माझ्या नाताला आणि नातीला मी शाळेत पोहोचतो, आणतो, नेतो. हा, तर ते मी त्याच काम करतो शाळेमध्ये, न्यायचं आणायचं सोडायचं आणि बाकीचं घरचं काम करतो. बाकी हे आकाशवाणीला मला नाद आहे माझा पूर्वीपासून. 90 वर्षापासून निस्वार्थी प्रेम करते आकाशवाणी आमच्यावर. तिच्या काहीतरी गुणाचं थोडंफार हे म्हणजे आज कौतुक केले मी. खूप छान कौतुक केलंय तुम्ही आकाशवाणीचं. आणि तुम्हाला कसं सुचतं हे? तुम्ही लिखाण वगैरे करता का, की असं सुचतं तुम्हाला? लिखाण वगैरे काय करत नाही. हे आकाशवाणीचा श्रोता असल्यामुळं मला आकाशवाणीचं प्रेम आहे. आणि आकाशवाणीसाठी काहीतरी लिहावं करावं म्हणून ती तयार केले मी. आणि माझ्याकडे भरपूर लिखाण आहे आकाशवाणीवर. हो का? अरे वा. हो हो. आता दुसऱ्या वेळा जर फोन लागला तर दुसरं बोलून मी. नक्कीच नक्की. हो. आज बाबासाहेबांची जयंती सुद्धा आहे. तुम्हाला सर्वांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. आणि तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. आज माझा फोन पहिला लागला. हा, मला खूप आनंद झाला मला. तर चला ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. जीवनातल्या मंदिरी बांधा पूजा समतेची अनुसरा शिकवण बुद्धाची. हॅलो, स्वर संवाद. हॅलो सौर संवाद. हा, कोण बोलताय? एरडी टेलर बोलत आहे मला अमरावतीवरून. हा हा, बोला. कुठलं गाणं ऐकायचं आहे आज? मला जानकी पिक्चरचं गाणं ऐकायचं. रामावर म्हणजे असं भक्तिगीत आहे. अच्छा. आणखी सांगा सर तुमच्याबद्दल. कोण कोण आहे तुमच्या परिवारामध्ये? मला 2 मुली आहे. अच्छा. हा, माझ्या एका मुलीचं लग्न जुळलेलं आहे आता. 7 मेला लग्न आहे तिचं. अच्छा. अरे वा, खूप छान. अभिनंदन तुमचं. आता धन्यवाद. ठीक आहे, तर ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. विसरू नको श्रीरामा मला, विसरू नको श्रीरामा मला. हॅलो, स्वर संवाद. कोण बोलताय? हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम. मी वाडोला खुर्दवरून किसन कुंभरे बोलतो ताई. बोला ना, काय करता आपण? ताई मी शेती करतो. अच्छा, शेती करता. शेतीमध्ये काय काय आहे तुमच्या? शेतीमध्ये आता कपाशी आणि तूर होती. आता ते सगळं आता निपटलं. आता कामाचं कपाशी निघली, सर्व झाला. आणि आता समोर कामाला वेगळं आता सुरुवात केली. आता पराठा काढणं आणि त्याचं आता नांगरण वगैरे करणं. आता ते काम सुरू झालं आता. अच्छा. आता मग कुठलं पीक घेणार आहे तुम्ही पुढे? पुढचं आता सोयाबीन आणि कपाशी आणि तूर घेऊ. अच्छा अच्छा. परिवारामध्ये कोण कोण आहे तुमच्या? माझ्या परिवारामध्ये मी स्वतः किसन कुंभरे, माझी पत्नी चंदा कुंभरे आणि माझा मुलगा गणेश कुंभरे आणि मुलगी परस्कोनवरून उज्ज्वला राजू नवताम, नयन नवताम, भावना नवताम आणि आमचे मित्र रामोरीजी लोखंडे करंजीवरून. अच्छा. तर आज कुठलं गीत ऐकायचं आहे तुम्हाला? आज मला आशा भोसले यांच्या आवाजामधलं गीत ऐकायचं आहे. आताच त्यांचं निधन झाले, दुःखात निधन झालं. आणि त्यांचे गाणे जे माझ्या हृदयाला भावून गेले ना, आणि त्यांचे गाणे जे आहे ते हमेशा माझ्या हृदयामध्ये मी ऐकत राहीन. त्यांचे गाणे खूप सुपर गाणे त्यांनी गायले. आणि त्यांच्याच आवाजातून मला आज मोहम्मद रफी आणि आशा भोसले आणि सावंती घटा या चित्रपटातलं मजरू सुलतानपुरी यांच्या गीतातून संगीत ओपी नय्यर यांच्या संगीतातून गाणं ऐकायचं आहे. अच्छा. हो, होतो ते हसी आखोनी नशा हे गाणं आहे ताई. छान गाणं आहे आशा दीदींचं. मला गाण्याचा सुद्धा शौक आहे आणि माझा बचपनी संगीताचा माझा विषय आहे ताई. अरे वा. हो, म्हणजे मी बचपनापासून माझ्या 15 वर्षाच्या वयापासून मी आता भजन मंडळ आहे आणि भजन तर आमचं आहेच. आणि हिंदी चित्रपटातले मोहम्मद रफी, किशोर कुमार, मुकेश, लता दीदी, आशा दीदी, अनुराधा पडवाल, कुमार सानू, उदित नारायण हे सर्व गायकांचे आवाज ऐकतो. हो का? अरे वा, हो, छान. गायनाचा मला शौक आहे थोडा. हा, तर तुम्ही हे गाणं सुद्धा आता गुणगुणू शकता तुमच्या आवाजात. एक थोडस गाऊन दाखवतो. हो,
चालेल. होठों पे हंसी आँखों में नशा, होठों पे हंसी आँखों में नशा, हे चालू आहे इथे त्या गाण्याची. खूप छान आवाज आहे तुमचा आणि गायला हा. सुद्धा खूप छान तुम्ही. त्याच्या व्यतिरिक्त भरपूर गाणे गायची मला काही मी हमेशा आशा दीदीचे, लता दीदीचे गाणे मी गात असतो. ताई कोण बोलता म्हटलं, तुमचं नाव काय म्हटलं? मी प्रज्ञा इंगोले. ताई तुमचा आवाज जो आहे ना फार छान सुंदर आणि गोड आवाज आहे तुमचा, आणि तुम्ही जे आमच्या श्रोत्यांपर्यंत तुम्ही कार्यक्रम पोहोचवता तुमच्या आवाजातून, तुमचा मधुर आवाज आहे. खूप धन्यवाद. ताई तुमचा आवाज आणि तुमचं सादरीकरण सुद्धा चांगलं आहे ना, आणि कार्यक्रमाची जी पेशकश आहे तुम्ही चांगली करता म्हटलं. हो का, धन्यवाद. मला तुमचं मनापासून स्वागत. आणि मला हे सावंकी घटा या चित्रपटातलं हो. गाणं मोहम्मद रफी आणि आशा दीदी यांच्या आवाजातलं. हॅलो, स्वर संवाद, कोण बोलताय? बदनारायण बोलतो ताई, हिम्मतराव शिंगारे ताई. नमस्कार. नमस्कार ताई. काय सुरू आहे सध्या? काही नाही ताई, आज आंबेडकर जयंती आहे त्यानिमित्त घरीच होतो. अच्छा, तर भीम जयंतीची काय काय तयारी केली आहे तुम्ही? भीम जयंतीची ताई फक्त आपलं मंडळ आहे इथं लुंबिनी बौद्ध विहार, मंडळाच्या मुलांनी सगळी तयारी करून ठेवली. संध्याकाळी मिरवणूक निघते आमच्या इथं. अच्छा, आणखी कुठले कुठले कार्यक्रम होतात? फक्त सकाळी झेंडावंदन होते ताई, बुद्धवंदन होते, त्यानंतर संध्याकाळी मिरवणूक निघते ताई. अच्छा. आणखी काय सांगाल तुम्ही भीम जयंतीबद्दल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल काय सांगाल तुम्ही? भारतीय घटनेचे शिल्पकार आहेत ताई बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी घटना लिहिली आणि त्यांनी खूप मोठं आपल्याला संविधान दिलं आहे ताई. बरोबर. आणि आज त्यांची 135वी जयंती साऱ्या विश्वामध्ये साजरी होत आहे ताई. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यासाठी दिलेलं आहे ताई. बरोबर आहे. मार्गदर्शनामुळे आज सगळं चालू आहे ताई, पूर्ण देश संविधानावर चालू आहे ताई. बरोबर आहे. म्हणजे त्यांनी एका व्यक्तीसाठी किंवा एका जातीसाठी कार्य केलेलं नाही, तर संपूर्ण जातीसाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. संपूर्ण भारतातील नागरिकांसाठी कायदा व्यवस्था आणि संविधान जे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं ते कोणी लिहिलं नाही ताई. बरोबर आहे, अगदी बरोबर. आणि आज स्वतंत्र आम्ही जे जगत आहोत ते बाबासाहेबांच्या कृपेमुळेच आम्ही आज जगत आहोत ताई. अगदी बरोबर. आम्हाला खूप अभिमान आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते आमचं काय झालं असतं, समाजाचं काय झालं असतं, देशाचं काय झालं असतं. अगदी बरोबर. त्यांचं जीवनशैली आणि त्यांना आज सारा भारत आज वंदन करत आहे ताई. आणि त्यांच्या जन्मनिमित्त ताई सर्व आकाशवाणी परिवाराला आणि आमच्या श्रोत्या मंडळींना आमच्या शृंगारी परिवारातर्फे ताई शुभेच्छा ताई. तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा. तर कुठलं गीत तुम्हाला आज ऐकायचं आहे? भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त ताई मला एक गाणं आहे, होता तो भीम माझा कोहिनूर भारताचा, बुद्धाचा मार्ग त्याने दाविला तारणाचा. होता तो भीम माझा कोहिनूर भारताचा, होता तो भीम माझा कोहिनूर भारताचा, बुद्धाचा मार्ग त्याने दाविला तारणाचा. हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम. हॅलो, कोण बोलताय? नमस्कार ताई, मी ऑक्सिजन पार्क राहुल नगर अमरावती येथून सिद्धार्थ गोंडाने बोलतो ताई. नमस्कार. आजच्या कार्यक्रमात नमस्कार. आम्ही अमरावती आकाशवाणीचे नेहमी श्रोते आहोत आणि हो आकाशवाणी केंद्रावरचे दोन सर्वच कार्यक्रम आम्ही ऐकत असतो. अच्छा. आणि खूप सुंदर प्रस्तुती सर्व उद्घोषकांची असते, त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन सुद्धा करतो. धन्यवाद. आणखी काय सांगाल तुम्ही कार्यक्रमाबद्दल? सर्व सकाळपासून जे सुरुवात होतात जेमतेम सर्व कार्यक्रम खूप चांगले असतात. आणि विशेषतः हा जो कार्यक्रम आहे फोनिंग कार्यक्रम आपला असतो, तर याचा जो संपूर्ण देशामध्ये विशेष आकर्षण आहे या कार्यक्रमाचं, की या कार्यक्रमामध्ये दुरून दुरून आपल्या जिल्ह्यातील, या जिल्ह्याबाहेर आणि राज्यातील आणि राज्याच्या बाहेर सुद्धा दुरून श्रोते फोन करतात आणि आपले विचार व्यक्त करतात, आपले पसंत काढवतात.
आणि बरोबर. त्याविषयी आम्हाला सुद्धा खूप चांगलं वाटतं की त्यांचं नेमकं म्हणणं काय असते श्रोत्यांना एकमेकांना कळते. हो श्रोत्यांच्या भावना थेट श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचतात आणि त्यांच्या आवडीची गीते सुद्धा आम्हाला ऐकायला मिळतात. हे विशेषतः आहे. हो, म्हणूनच या कार्यक्रमाचं नाव स्वर संवाद ठेवलं आहे. म्हणजे बिलकुल प्रत्येक श्रोत्यांशी संवाद साधून त्यांच्या मनातलं आम्ही जाणून घेतो. बिलकुल श्रोत्यांच्या मनातील संवाद म्हणजे हा स्वर संवाद कार्यक्रम घेऊन अमरावती आकाशवाणीनं खूप चांगले पाऊल टाकलेलं आहे. श्रोत्यांसाठी खूप चांगलं सादरीकरण या कार्यक्रमात होत असते. त्याबद्दल आम्हाला खूप खूप कार्यक्रम हा जास्त सर्वाधिक जास्त त्या केंद्रावर हा कार्यक्रम मला आवडत असतो. आणि यासोबतच काही मुलाखती वगैरे होत असतात. चांगले जे ज्येष्ठ नागरिक वर्गात किंवा उद्योग किंवा कृषी बाबतीत अशा अनेक मुलाखती ज्या काही प्रसारित होतात ती सुद्धा आम्हाला खूप आवडतात. अच्छा, तर आज कुठलं गीत तुम्हाला ऐकायचं आहे? 11 एप्रिलला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती झाली. यासोबतच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती 14 एप्रिल रोजी झालेली आहे. दोन्ही अनुषंगाने दोन्ही महापुरुषांचे अभिवादन कर. मला एक भीमगीत ऐकायचं होतं. आकाश मोजतो आम्ही भीमा तुझ्यामुळे. हे गीत जे आहे वैभव खुने यांनी गायलेलं गीत आहे. हे गीत आज आम्हाला ऐकायचं होतं आणि यासोबतच हे गीत ऐकण्यासाठी माझ्यासोबत माझ्या परिवारातील आहे माझी पत्नी अर्चनाताई गोंडाने, सोबतच माझी मुलगी प्रसिद्धी, मुलगा प्रणय आणि माझे काही स्वतः मित्र आहे. हिरामन शेंडे आहे, हिम्मतराव सुंगारे, संजय गेडाम आहे, हिरामन खिराडे आहे, गंगाधर सावंतकर आहे आणि राहुल मनवर आहे, पंजाब रामटेके आणि यासोबत किशोर धनाडे सोबत संपूर्ण मित्र परिवार जे जे दुरून दुरून हे कार्यक्रम ऐकतात. सोबत प्रकाश जैनजी आहे, आमचे नांदेडचे प्रभाकर गोंधळे आहे आणि असं सर्व श्रोत्यांसाठी गीत आपण नक्की प्रसारित करावं. नक्की नक्की ऐकूया तुमच्या आवडीचं. हॅलो, स्वर संवाद, कोण बोलताय आपण? मी गजानन घोडे बोलतोय, वडाडी कॅम्प अमरावतीवरून. मॅडम मला एक गाणं ऐकायचं होतं. गाणं तर ऐकूच, तर आणखी तुमच्याबद्दल सांगा. मी ब्लाइंड आहे आणि मी रेल्वेमध्ये आपल्या गोळ्या शेंगदाणे वगैरे विकत असतो. अच्छा, हो का? परिवारामध्ये कोण कोण आहे तुमच्या? परिवारामध्ये माझी पत्नी आहे आणि मी, आम्ही दोघंच आहोत. अच्छा, आकाशवाणीचे कुठले कुठले कार्यक्रम तुम्ही ऐकता? आकाशवाणीचे कार्यक्रम जवळजवळ पूर्णच ऐकतो मॅडम. म्हणजे सकाळी 6 वाजतापासून रेडिओ चालू झाला, रात्री 9 वाजताच बंद होते तो. हो का? 6 ते 9 पर्यंत ऐकत असतो मॅडम. खूप आवड आहे म्हणजे तुम्हाला रेडिओ? हा, आवड आहे मॅडम आणि बरेच दिवसापासून ऐकतो मॅडम. जवळजवळ 1984 पासून मी रेडिओ ऐकत असतो मॅडम. अच्छा, अरे वा. तर कुठलं गीत तुम्हाला आज ऐकायचं आहे? मला मॅडम जिना तेरी गली मधलं बदलेगी दुनिया बदलेगा आलम जिएंगे मरेंगे हम तुम्हारे लिए हम. अच्छा, तर मॅडम हे गाणं ऐकण्यासाठी माझे काही मित्रमंडळी आहेत मॅडम. अंबादास तायडे, विजय सुटे आणि माझी पत्नी आहे जयश्री घुडे आणि भाचा आहे हर्षल तायडे. ठीक आहे, तर चला ऐकूया तुमच्या आवडीचं आजच्या कार्यक्रमातलं हे गीत. धन्यवाद मॅडम आणि 14 एप्रिलच्या सर्वांना शुभेच्छा मॅडम. हा, तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा भीम जयंतीच्या. धन्यवाद. तुमसे हमारा वादा हमदम, तुमसे हमारा. हॅलो, स्वर संवाद कार्यक्रम. हॅलो, आकाशवाणी अमरावती केंद्र. हो हो, कोण बोलताय आपण? मी विशाल आडव बोलतो ताई. हा, कुठून बोलत आहे? सोमठाणा, मुक्काम सोमठाणा, पोस्ट उमरडा बाजार, तालुका कारंजा, लाड, जिल्हा वाशिम. काय करता सर आपण? काही नाही ताई, मी हँडिकॅप आहो दोन्ही पायाने. हो का? हो. आणि ताई मी मोबाईल जॉब करतो ताई, घरी घर बसल्या. अरे वा. आणि एफएम पण रिपेअर काम करतो, रेडिओ दुरुस्त करतो. अच्छा, मोबाईल पण थोडेफार दुरुस्त करतो. आता मी घरीच शिकलो ताई ते काम. शिकलो जात. अच्छा, आवड असली तर आपण कुठलंही काम करू शकतो, बरोबर ना? व्यक्तीमध्ये आवड पाहिजे तर आपण कुठलंही काम करू शकतो. तर तुमच्यामध्ये ती आवड आहे म्हणजे काहीतरी करायची. तर तुमच्या परिवारामध्ये कोण कोण आहे? माझ्या परिवारामध्ये माझी पत्नी आणि माझी आई आहे, माझा भाऊ आहे, माझा बाबा आहे. माझ्या बाबाचं नाव आहे लक्ष्मणराव अडव, माझ्या आईचं नाव आहे विमल अडव, माझा भाऊ आहे सुमेध अडव, ते फॉरेस्ट मध्ये आहे ताई. अच्छा, आणि माझी पत्नी आहे सुषमा अडव. तर मला ताई आज 14 एप्रिल आहे ना, त्यांच्या निमित्तानं एक भीम सॉंग ऐकत आहे. हा, सांगा ना, कुठलं गीत ऐकायचं आहे? काम से पहले भीम जी का नाम तो डूबा पे आएगा,
ये भी मोहल्ला आगे आगे बढ़ता है बढ़ जाएगा हे सॉन्ग पाहिजे होतं. हो हो हॅलो ताई, एक नाव घ्या काय. हो हो सांगा ना. आमचे जुने श्रोता आहे बडनेराचे हिम्मतराव शिंगारे. हं. त्यांना माझा एक संदेश द्यायचा आहे. हिम्मतराव शिंगारेंनी मला परत एक वेळेस पत्र पाठवावं अच्छा अशी माझी इच्छा आहे. त्यांना सांगत आहो मी. ठीक आहे. ते हिम्मतराव नक्कीच शिंगारे बडनेराचे. ते नक्कीच ऐकतील तुमचा संदेश आणि तुम्हाला पत्र सुद्धा पाठवतील. खूप खूप धन्यवाद. काम से पहले भीम जी का नाम जुबां पे आएगा. काम से पहले भीम जी का नाम जुबां पे आएगा. काम से पहले भीम जी का नाम जुबां पे आएगा. जय भीम वाला आगे आगे बढ़ता है बढ़ जाएगा. जय भीम वाला आगे आगे बढ़ता है बढ़ जाएगा. हॅलो हॅलो. स्वर संवाद कोण बोलताय? वडक्कम आकाश गाडे बोलतोय. कुठून बोलत आहे? अमरावती मॅडम. तर आम्हाला नाव सांगायचं होतं, काही नाव आणि गाणं तर ऐकायला भेटेल का आमचं? हो हो नक्कीच नक्की सांगा तुम्ही. आमचे कृष्णा वॉशिंग कंपनी मधून बोलत आहे मी. हं. अमरावती सिटी न्यूजच्या ऑफिस खालीच आहे त्यांचं शॉप. त्यांचं काम करतो आम्ही. अच्छा तर आमचे मालक आहेत जितेश भैया किल्लेकर, संजय भैयालाल किल्लेकर, आकाश गाडे, दीपक भाऊ काळपांडे. अच्छा कुठलं गीत ऐकायचं आहे आज? ओ प्रिया ते दिल पिक्चर मधलं सॉंग आहे. अच्छा फोन केल्याबद्दल धन्यवाद. ओ प्रिया प्रिया क्यों भुला दिया. हॅलो स्वर संवाद कार्यक्रम कोण बोलताय? हॅलो, हा मी भावना वायकर बोलतो म्हटलं मॅडम. हा बोला ना. हा आपण याआधी बोललेलं आहे. हो आधी बोललेले आहे मॅडम. तर मुलाचं म्हणणं झालं की मॅडम सोबत जास्त बोलणं झालंच नाही बा त्या दिवशी. अच्छा अच्छा हा हा माझं घरगुती भोजनालय आहे. तो दिवसभर मूर्त्या बिर्त्या करते. हं. त्याला हॅलो अमरावती अमरावती आकाशवाणीचे कार्यक्रम खूप आवडतात मॅडम त्याला. अच्छा हा तो मूर्त्या बनवते. माझा स्वयंपाकी मी घरगुती करते. तर दिवसभर म्हणजे चालू राहते अमरावतीचे कार्यक्रम. खूप आवडते मॅडम त्याला. हो का? अरे वा. हो खूप छान. मी आताच फोन लावला, मला गाणं ऐकत होतो मॅडम. हो हो सांगा ना. कुठलं? नगीना पिक्चर मधलं मै तेरी दुश्मन तू मेरा. ऊन खूप खूप तापत आहे मॅडम. हो टेम्परेचर खूप वाढत आहे सध्या. हो उन्हाळा आहे. जास्तच आज तर खूपच वाटत आहे मॅडम. हो आणि यावर्षी खूप जास्त ऊन आहे. हा बरं झालं मॅडम अमरावती आकाशवाणी चालू केलं मॅडम. खूप आनंद वाटत आहे असं मॅडम आम्हाला. अच्छा हा म्हणजे कसं आपल्या अमरावती जिल्ह्यातले सगळं माहित पडते. तज्ञ डॉक्टर येतात ते आपल्या घर बसूनच सगळं म्हणजे माहिती मिळते ना मॅडम. हो हो हा आपल्याला एवढं बाहेर आपण जात नाही, पण आपल्या घरीच समजा बसून सगळं आपल्याला माहित कळते कसं काय काय अमरावती जिल्ह्यात काय घडते काही नाही. हं. पहिले आकाशवाणी अमरावती नव्हतं तर काही एवढं वाटे नाही मॅडम. आता कसं म्हणजे घरगुती सारखंच वाटते. सगळ्या श्रोत्यांना म्हणजे घर बसल्या सगळी माहिती हा मिळेल घर बसल्या यासाठी. म्हणजे असं काही वाटत नाही, वेगळं वाटत नाही मॅडम. हा यासाठीच आम्ही वेगवेगळे कार्यक्रम सुरू केले आहे. हा बोला बोला. आवाज खूप आवडते म्हटलं तुमचं मला. हो का? धन्यवाद. ठीक आहे चला तर मग ऐकूया तुमच्या आवडीचं हे छानसं गीत. मैं तेरी दुश्मन दुश्मन तू मेरा, मैं नागन तू सपेरा. हॅलो स्वर संवाद कार्यक्रम. हेलो, हा कोण बोलताय? मैं उड़ीसा से बोल रहा हूँ मैडम. नमस्कार. हाँ नमस्कार. कौन बात कर रहे? मेरा नाम है शशिभूषण कुंवर, उड़ीसा. उड़ीसा से बात कर रहे. शशिभूषण कुंवर. अच्छा तो क्या करते हैं सर आप? मैं एक राइस मिल में एक मैनेजर के काम कर रहा हूँ. 4 साल हो गया. अच्छा और आपकी फैमिली में कौन कौन है? फैमिली में पापा माँ भाई बहन. अच्छा पहली बार फोन लगा है आपका? पहली बार मैडम आज देखा, पहली बार कर लगा, बहुत खुश हूँ. अरे वाह, कार्यक्रम में बहुत बहुत स्वागत है आपका. Thank you, पहली बार फोन लगाए तो एक मुझे हिंदी का एक गाना सुना दीजिए तुम्हें. हाँ कौन सा गाना सुनना है आपको? जो हर फिल्म का एक गाना है, क्या होती है प्यारे की बातें, वो गाना चाहिए. कुमार सानू और अलका याग्निक ने गाया है वो गाना को. डेडिकेट करता हूँ हमारा जो भाई का दोनों लड़का है वो लिकेश नारायण और मधुकेश नारायण. आपके गाँव के बारे में क्या बताएंगे आप? स्पेशलिटी क्या है और उड़ीसा में क्या? मैम आज जो अप्रैल का 14 जनवरी का ना, आज जो हनुमान जयंती का जन्मदिन है और डॉक्टर अम्बेडकर का भी जन्मदिन है. आज वहाँ पे त्योहार मना रहा है. अच्छा तो यात्रा और नाम यज्ञ भी सब चल रहा है आज. अच्छा अच्छा देखिए मैम, वो उसको हम उड़िया में पणा संक्रांति बोलते हैं. अच्छा अच्छा
उसको क्या करते हैं ना, जो धूप का समय, धूप का सीजन चल रहा है, तो उसमें क्या करेंगे, हमारा जो वाटरमेलन वगैरह है, आम, एप्पल, वो टाइप का जो क्या करता है उसको जूस बनाते हैं और बच्चे लोग के, बूढ़े बूढ़े लोग के सब हम देते हैं वो दिन। अच्छा, अरे वाह। लस्सी जैसे बना के सबके देते हैं। हाँ हाँ हाँ, तो चलिए सुनते हैं आपकी पसंद का ये। मैं बहुत खुश हूँ, पहली बार कल लगा है ना। अच्छा, धन्यवाद फोन करने के लिए। चलिए सुनते हैं आपकी पसंद का ये गाना। हाँ क्या होती है प्यार की हद, जानू रे हेलो, स्वर संवाद कार्यक्रम, कोण बोलताय? हॅलो, नमस्कार ताई. नमस्कार. मी अरविंद शिरस्कार बोलत आहे, अमरावती केवले प्लॉट, अच्छा, कोल्हापुरी गेट केवले. हा बोला ना सर, काय करता आपण? मी ताई कीबोर्ड प्ले करतो. कीबोर्ड प्ले. हा, रामकथा, भागवत कथा, लग्न समारंभ. अच्छा अच्छा, अरे वा, खूप छान. आणखी गायनाची वगैरे आवड आहे तुम्हाला? गीत वगैरे हो, गाता? गायनाची आवड आहे ना, भक्तिगीत, अभंग आणि वगैरे. अच्छा, गाता तुम्ही म्हणजे? हो हो, कथेमध्ये. अच्छा, कथेमध्ये. परिवारामध्ये कोण कोण आहे तुमच्या? परिवारामध्ये माझी आई आहे, समंती शिरस्कार, संध्या शिरस्कार, त्याच्यानंतर अवधूतराव शाकर, रंजना शाकर, गायत्री शाकर आणि चैतन्य शाकर. अच्छा, तर आज कुठलं गीत तुम्हाला ऐकायचं आहे? आता आम्हाला ऐकायचं आहे आशाताईचं जिनी जिनी वाजी बिन सख्या रे. अरे वा, खूप छान गीत आहे. आमच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगाल? कुठले कुठले कार्यक्रम तुम्ही ऐकता? नाही, आपले कार्यक्रम खूप छान आहेत, सगळेच ऐकतो आम्ही. अच्छा, फोन केल्याबद्दल धन्यवाद. चला तर ऐकूया तुमच्या आवडीचं हे गीत. झिनी झिनी वाजे बीन, झिनी झिनी वाजे बीन. हेलो, स्वर संवाद कार्यक्रम, कोण बोलताय? जी नमस्कार, मैं दशरथ सेन बोल रहा हूँ, मध्य प्रदेश मंदसौर जिले से. हाँ बोलिए सर, क्या नाम बताया आपने? दशरथ सेन. क्या करते हैं सर आप? हेयर कट की दुकान है, हेयर कट की दुकान चलाते हैं और आकाशवाणी सुनते रहते हैं. अरे वाह, बहुत बढ़िया. और आकाशवाणी का प्रसारण 1990 से चल रहा है और अमरावती आकाशवाणी पर तो ज्यादातर हम फोन इन प्रोग्राम को सुन लेते हैं. अच्छा जी, इसमें अलग अलग श्रोता बंधु बात करते हैं, आप उनकी बात सुनते हैं, उनकी पसंद का गीत प्रसारित करते हैं, तो वो बहुत अच्छा लगता है. अच्छा, मराठी सुनना बहुत अच्छा लगता है. मराठी बोलना याद नहीं है, लेकिन मराठी. अच्छा, आपको नहीं आता मराठी बोलना? जी बिल्कुल नहीं, बिल्कुल. हम हिंदी भाषी हैं, हिंदी में बात करते हैं. बम्बई में हम पहले काम करते थे, तो थोड़ी थोड़ी मराठी समझ में आती है कि ये भाई साहब ये बात कर रहे हैं. अच्छा, अच्छी बात है, थोड़ी तो समझ में आती है. हाँ, हल्की हल्की समझ में आ जाती है कि ये मराठी में बात. जैसे आपने शुरू में फोन रिसीव किया, उस टाइम आपने मराठी का उपयोग किया था. फिर आपके बातों बातों में हमने हिंदी में बात करना शुरू किया, तो आप हमारी बात के हिसाब से, हमारी लैंग्वेज के हिसाब से ढल गए. बराबर है ना. ये आकाशवाणी का यही तो महत्व है कि श्रोता किस आवाज में बात कर रहा है, उसको उसी आवाज में बात की जाए. हाँ, श्रोताओं को भी हमारी भाषा समझ में आनी चाहिए ना, इसलिए हम भी उनकी भाषा में बोलने की कोशिश करते हैं. जी. तो आज के प्रोग्राम में कौन सा गीत आपको सुनना है? जी, पूरा विश्व अभी गमगीन मालूम में है. हमारे बीच एक सुनहरी और एक जमाने की आवाज, हमारे पहले हमारे दादा दादी पापा के जमाने से एक आवाज चलती आ रही थी 4 सेल के रेडियो के जरिए. इसका नाम था आशा भोसले. हाँ. वो आवाज अब इस दुनिया में नहीं रही है. उनकी याद में एक गीत याद आ रहा है, दोनों बहनों का गीत है. लता मंगेशकर और आशा भोसले जी ने दोनों बहनों ने मिलकर गाया था एक गीत है. फिल्म का नाम उत्सव. मन क्यों बहका रे बहका आधी रात को. बहुत अच्छा गीत है, बहुत सुरीला गीत है ये. और आकाशवाणी अमरावती पर शायद हमारा आज पहला फोन है. हाँ, बहुत बहुत स्वागत है आपका हमारे प्रोग्राम में. तो क्या बताएंगे आप आशा जी के बारे में? यही है कि उनकी आवाज सुनते हुए हम बड़े हुए हैं. पहले रेडियो ही था, एक माध्यम ऐसा था मनोरंजन का कि रेडियो के जरिए ही किसी को सुन पाते थे. और देखने का कोई मतलब ही था. उस टाइम टीवी भी उतना चलन में नहीं था. बाद में आए सब, जितने भी सिस्टम थे बाद में आए. तो फिर ये जितनी आवाज हम सुनते आ रहे हैं, आशा भोसले की आवाज बहुत पुराने, उनकी जवानी के जो गाने सुनते हैं और आज जो बाद में उन्होंने गाने गाए 2005-10 में भी गाए, तो ये आवाज
ऐसा मानो कि जैसे अलग आवाज है, लेकिन जो प्रेमी है, संगीत प्रेमी जो रेडियो को सुनने वाला है, जो वाकई में तो वो आवाज पहचान जाता है कि ये आवाज आशा भोसले जी की है। और आशा भोसले जी और लता मंगेशकर, ये दो ऐसी आवाज थी को ऐसे थी हमारे लिए, हमारे देश के लिए, और विदेशों में भी इनका नाम चलता है कि शायद और किसी देश में ऐसी आवाज नहीं होगी। बराबर है। और हमें भी गर्व है कि हमारे बीच में संगीत प्रेमियों के लिए और उन बड़े बड़े संगीतकार, गीतकार और गायकों के बीच में ऐसी आवाज हमें मिली, इस बात का हमें गर्व है। बराबर है। बहुत अच्छी सुरीली आवाज हमें मिली है हमारे भारत के सिंगर जो है आशा जी। उन्होंने एक गीत गाया था, वो गीत तो कभी कभी छोटे बच्चे हैं और स्कूलों में डांस किया करवाते हैं टीचर लोग, तो वो दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे शायद प्यारा सा झूम लूं मैं। ये गाना कितना क्लासिक था और कितना एस्थेटिक था, गाना था कि छोटे बच्चे भी मतलब इसको नाचने को मजबूर हो जाते हैं। बराबर है। आपकी आवाज भी बहुत अच्छी है। जी आपका भी बहुत बहुत शुक्रिया। और संदेश, एक आखिरी संदेश देना चाहेंगे, कार्यक्रम चल रहा है कि ज्यादा पानी पीने वाला और सुरीला संगीत आकाशवाणी को सुनने वाला कभी बीमार नहीं होता है, ये हमारा संदेश है। और ज्यादा पानी पिए, खूब पिए, मटके का पानी पिए, देसी मटके का, मिट्टी का बना हुआ मटके का ही पानी पिए, और संगीत सुनना हो तो आकाशवाणी को ही सुने। बहुत बहुत शुक्रिया। तो हमारे श्रोता आपका संदेश जरूर सुनेंगे। नमस्कार। हा, नमस्कार। आज ज्या श्रोत्यांची आजच्या कार्यक्रमात फरमाईश पूर्ण झाली आहे त्यांनी कृपया 2 आठवडे फोन करू नये, आमच्या इतरही श्रोत्यांना संधी मिळावी यासाठी। तर श्रोते हो, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान केलं जातं। श्रोते हो, सहभागी होण्यासाठी कॉल करा 0721 219 1038 0721 219 1038। तर श्रोते हो, नक्की आम्हाला कॉल करा आणि आजच्या कार्यक्रमातून आपली रेडिओ मैत्रीण प्रज्ञा इंगोले हिला रजा द्या। नमस्कार। फोन इन कार्यक्रम स्वर संवाद।